व्हेनेझुएला नंतर आता कुणाचा नंबर आहे? डोनाल्ड ट्रम्प यांच्या रडारवर पुढचा देश कोणता? असं आम्ही का म्हणतोय? कारण असे संकेत मिळत आहेत की ट्रम्प यांच्या रडारवर 5 असे देश आहेत ज्यांच्यावर अमेरिका व्हेनेझुएला सारखी कारवाई करत त्या देशावर सुद्धा हल्ला करू शकतो आणि त्या देशावर ताबा मिळवू शकतो. कोणते हे 5 देश आहे बरं जे ट्रम्प यांच्या रडारवर आहे आणि त्याची कारणं काय आहेत? सर्व काही जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दोन 2026 वर्षाच्या सुरुवातीलाच अमेरिकेनं एक धडाकेबाज मोहीम राबवली आणि व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना थेट त्यांच्या राजधानीतूनच अटक करून न्यूयॉर्कमध्ये कैद केलं. या घटनेनंतर एकच प्रश्न जगभर विचारला जातोय, ट्रम्प यांच्या रडारवर पुढचा देश कोणता? जागतिक राजकारणाची सध्याची स्थिती पाहता काही देश अमेरिकेच्या विशेष निरीक्षणाखाली असल्याचे संकेत मिळत आहेत आणि त्याची काही कारणं पण आहेत. कोणता देश सर्वात प्रथम क्रमांकावर आहे? तर तो पहिला क्रमांकाचा देश तो म्हणजे इराण आहे. इराण हा व्हेनेझुएला नंतर अमेरिकेच्या रडारवर असलेला पुढचा देश असू शकतो. काय अंदाज आहे ते आपण समजून घेऊयात. इराणमध्ये सध्या देशांतर्गत आंदोलन सुरू आहे आणि देशात अस्थिरता निर्माण झाली आहे. याच आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळतोय. तसंच अमेरिकेनं याआधी दिलेल्या लष्करी इशाऱ्यामुळे ही शक्यता अधिक ठळक होत आहे. कारण इराणमध्ये न्यूक्लिअर प्रोग्राम अजूनही छुप्या पद्धतीनं सुरू असल्याचा अमेरिकेचा दावा आहेच आणि याचाच हवाला जर दिला अमेरिकेनं तर अमेरिका इराणवर हल्ला करू शकतो. त्यानंतर दुसरा देश कुठला बाबा? तर तो आहे क्युबा. कारण दक्षिण अमेरिकेतील क्युबा हा देश दीर्घ काळापासून अमेरिकेसाठी डोकंदुखीच ठरत आलेला आहे. क्युबाने व्हेनेझुएलाला दिलेला राजकीय, ऊर्जा आणि लष्करी पाठिंबा अमेरिकेला नेहमीच खटकत आलेला आहे. आता क्युबावर सत्ता बदलासाठी दबाव टाकल्याचे आरोप याआधीही झालेले आहेत आणि आता व्हेनेझुएलावर ज्या वेळेला हल्ला करण्यात आला त्यावेळेला क्युबाचे काही नागरिक तिथं मारले गेले असा क्युबाने दावा केला आहे. त्यामुळे जर या दोन देशामध्ये संघर्ष पेटला तर अमेरिका क्युबावर हल्ला करू शकतो आणि तिथला ताबा मिळवू शकतो. बरं, या यादी आता तिसरा देश कुठला आहे? तर या यादीतला तिसरा देश आहे कोलंबिया. कारण काय? तर कोलंबियानं व्हेनेझुएलावरील अमेरिकन कारवाईवर उघडपणे चिंता व्यक्त केली आहे. या हल्ल्यामुळे प्रादेशिक स्थैर्य धोक्यात येईल अशी भीती कोलंबियानं व्यक्त केली आहे. याच मुद्द्यावरून डोनाल्ड ट्रम्प आणि कोलंबियाच्या नेतृत्वामध्ये तणाव निर्माण झाल्याचं दिसून आलेलं आहे. बरं, चौथा आणि पाचवा प्रदेश कुठला बाबा? तो म्हणजे डेन्मार्क आणि ग्रीनलँड. युरोपमध्ये डेन्मार्क आणि त्याच्या अधिपत्याखाली येणारा ग्रीनलँड हा भाग चर्चेत आहे. कारण ग्रीनलँड अमेरिकेचा भाग व्हावा अशी इच्छा डोनाल्ड ट्रम्प यांनी सातत्यानं उघडपणे व्यक्त केलेली आहे. यामुळं डेन्मार्क आणि अमेरिका यांच्यामध्ये कूटनीतिक तणाव देखील निर्माण झालेला आहे. तर डेन्मार्कनं स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की ग्रीनलँडमध्ये कुठलाही बाह्य हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही आहे. आजच्या घडीला जागतिक राजकारणामध्ये अनिश्चितता वाढलेली आहे. अमेरिकेची पुढची चाल काय असेल आणि त्याचा परिणाम जागतिक सत्ता संतुलनावर कसा होईल हे सांगणं फार कठीण झालं आहे. मात्र महासत्ता असल्याचा फायदा घेत अशा प्रकारे एखाद्या देशावर ताबा मिळवणं हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढील एका नव्या ग्लोबल अपडेटसह. नमस्कार.